सर्व शेतकरी बांधवांना मिळणार हेक्टरी 17,000 रुपये। हा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी असणार आहे। सर्व शेतकरी बांधवांना मिळणार हेक्टरी 17,000 रुपये। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, फॉर्म कोणता भरावा लागणार आहे आणि नवीन अपडेट काय असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो। सरकारने आता GR काढला, त्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये जाणार आहे। आता तुम्हाला त्यासाठी कोणते डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, फॉर्म कोणता भरावा लागणार आहे, काय अपडेट असणार आहे सांगतो बघा शेतकरी मित्रांनो। खरीप पीक विमा 2025 मंजूर कधी होणार, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी येणार, याच्या संदर्भातील विचारलेला जाणारा सर्वात प्रश्न महत्त्वाचा असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो। आता सरकारच्या माध्यमातून हा नवीन अपडेट आता सरकारने स्वतः सांगितलेला आहे की कोणत्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी 17,000 रुपये मिळणार बघा शेतकरी मित्रांनो। आधीचे पैसे तुम्हाला मिळाले असतील, परंतु आता खरीप पीक विमा आता याचे पैसे तुम्हाला हेक्टरी 17,000 रुपये कोणत्या तारखेला मिळणार याची तारीख आता सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरी आता जमीन असेल तर टोटल त्यांच्या खात्यामध्ये तब्बल इथं 34,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा निर्णय आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे शेतकरी मित्रांनो। आता बघा, रब्बी हंगाम तुम्हाला इथं पैसे आता सरकारने सांगितलेलं आहे की 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार, परंतु आता खरीप हंगाम 2025चा पीक विमा असणार आहे। आता हेक्टरी 17,000 रुपये तुम्हाला मिळणार, याचा GR आता स्वतः सरकारने काढून टाकलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम लागलं, परंतु खरीप हंगामाचे पैसे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाले नव्हते। आता त्या शेतकऱ्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे। तो फॉर्म जर का तुम्ही भरला तर सर्वात आधी तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा, आता हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमध्ये केलेली एक मोठी अपडेट आणि त्यांनी एक केलेली घोषणा असणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, साहजिकच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार ही अशी आशा आता निर्माण झालेली आहे। खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आहे। आता साहजिकच नुकसान भरपाई दिली जाते, आता रब्बी अनुदान दिलं जाते। आता पैसेवारी 50 पैशाच्या कमी आलेली आहे। आता काही जिल्ह्यांमध्ये तरी 35 पैशांपर्यंत इथं पैसेवारी आलेली आहे। राज्यांमध्ये दुष्काळ इथं सदस्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता काही तालुके देखील बाधित झालेले आहे। आता औषधी बाधित झालेले तालुके इथं जाहीर करण्यात आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांना आता हेक्टरी 17,000 रुपये मिळणार। एक फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे, छोटासा फॉर्म असणार आहे, तो तुम्हाला भरावा लागणार आहे, कारण की हेक्टरी 17,000 रुपये लाभ तुम्हाला घ्यायचा आहे। शेतकरी असाल, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर का शेवटपर्यंत नक्की बघितलं नाही तर हेक्टरीसाठी तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आणि त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागणार आहे याची माहितीच तुम्हाला समजणार नाही। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण की तुमच्या फायद्याची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा शेतकरी मित्रांनो। खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना आता हेक्टरी 17,000 रुपये मिळणार आहे। आता बघा, 50% आतापर्यंत इथं मंजूर झालेला पीक विमा असणार आहे शेतकरी मित्रांनो। संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। चॅनलवरती आपले तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्या महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे बघा। प्रमाणेमध्ये आता हे पैसे तुम्हाला मिळू शकते। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा नेमका कधी मिळणार मित्रांनो, गेल्या लाईव्ह मध्ये आता शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीचा कालावधी होऊ शकते। मग यामध्ये आता बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या। आता शेतकरी मित्रांनो बघा, आमची तारीख आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पैसे कधी मिळणार, आता जो काही खरीप पीक विमा असणार आहे व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत आता कोणत्या दिवशी येणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पीक विमा योजना आता राबवली जात असताना याच्यामध्ये जो काही शासन निर्णय GR आता सुद्धा सरकारने काढलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, GR नुसार आता हे पैसे कधी येणार, आता ज्या GR नुसार आता पैसे कधी येण्याची तारीख काय असणार आहे शेतकरी बांधवांनो। तर बघा, आता 50% तंत्रज्ञान आधारे आता हे जसं की भारांकन लावलेलं आहे। आता जर 50चं इथं भारांकन आहे, आता हे सर्व जारी लावण्यात आलेलं आहे। जरी नुकसान भरपाई इथं निश्चित केली जात असतील तरी हे कधी करायची या संदर्भातील सुद्धा इथं काही जसं की यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत पीक विमा योजना राबवण्यासाठीचं जसं की कॅलेंडर आहे। आता या GR मधील इथं कॅलेंडरनुसार आपण जर पाहिलं तर सर्वात शेवटी आता 11 नोव्हेंबरची जी काही बाब आहे म्हणजे सरासरी उत्पादनाची आकडेवारी इथं पीक विमा कंपनींना सादर करण्याचा अंतिम दिनांक यामध्ये आता जसं की मूग आणि उडीद या पिकांची अंतिम आकडेवारी आता इथं त्यांनी सांगितलेली आहे 15 नोव्हेंबर पर्यंत सादर केली जाणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, इतर खरीपाची पीक विम्यामध्ये आता तूर असणार आहे, कापूस असणार आहे, कांदा असणार आहे, आता उडीद सुद्धा यामध्ये असणार आहे। असंच 5 महिन्याचा आता नवीन अपडेट्स असणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 31 जानेवारी पर्यंत हे सर्व सादर केलं जाणार आहे। म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो, मका असेल, तुमचं सोयाबीन असेल किंवा इतर कोणते तुमचं पीक असेल ज्याचा तुम्ही पीक विमा काढला असेल तर 31 जानेवारीचा जसं की मुगाची आणि उडीदाची इथं जसं की त्यांनी तारीख सांगितलेली आहे 15 नोव्हेंबरला तुम्हाला आता हे पैसे मिळणार। साधारणपणे 4 आणि 5 दिवसानंतर पीक विमाचा आता जसं की कॅलेंडर डाटा हे अपडेट होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो। त्यासाठी आता सरकारने स्वतः सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांना आता बघा कापूस देखील
असणार आहे यामध्ये 28 फेब्रुवारी आणि तूर असणार आहे बघा, तूर आणि कांदा 31 मार्च आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कॅलेंडर अपडेट तुमचं कधी होणार आणि याचा कोणत्या पिकाला कोणतं नुकसान भरपाई तुम्हाला कधी मिळणार त्याची तारीख यांनी सांगितलेली आहे। राज्य शासनात जर समजायला गेलं तर 110% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आकडेवारीनुसार आपण समजून घेऊया। शेतकऱ्यांचं नुकसान झालं, काही दिसून आलं 50%, 60%, 80% पर्यंत आणि काही दिसून आलं 110% पर्यंत। पीक विमा कंपनींना तिथून पुढे 3 आकडेवारी म्हणजेच बघा 21 दिवसांमध्ये इथं साधारणपणे डिसेंबर पर्यंत मुगाचा आणि उडीदाचा पीक विमा इथं त्यांनी मंजूर करण्याचा इथं 100% निर्णय घेतलेला आहे आणि पीक विमा तुमचा लवकरात लवकर मंजूर होणार आहे। आता त्यासाठी GR देखील काढलेला आहे। तुम्ही कुठल्याही पिकासाठी इथं पीक विमा भरला असेल, काढला असेल तर बघा तुम्हाला जसं की जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला पैसे मिळणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी अपडेट करून ठेवायची आहे आणि फार्मर आयडी काढली नसेल तर काढून ठेवायची आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।